बोलू नका. धमाल विनोदी एकांकिका. विठ्ठल तू आला आला, विठ्ठल तू आला आला. लेखक देशपांडे. सख्यानो, या प्रयोगासाठी आम्ही कोणताही ध्वनिक्षेपक अर्थात माईक इथे वापरणार नाही आहोत. त्यासाठी आजची आमची बैठक व्यवस्थाही प्रयोग करण्यात आलेली आहे. आपण सर्वजण शांतपणे योग्य कुठे देऊन या प्रयोगाला प्रतिसाद द्या याची अपेक्षा आहे. आमचे संवाद आपल्यापर्यंत पूर्णपणे पोहोचतील याची आम्ही काळजी घेऊ. सादर करीत आहोत धमाल विनोदी एकांकिका. पु ल देशपांडे लिखित विठ्ठल तो आला आला, विठ्ठल तो आला आला. त्याच्यामुळे 28 युग उभं राहण्याची शिक्षा मिळाली आहे मला. वाचवा रे वाचवा. नाव काढू नका त्याचं. काहो डॉक्टर, तुम्ही काय बोललात? मी अहो तुम्हीच म्हणालात ना नाव काढू नका म्हणून. वकील साहेब, अहो आधी आरती घ्या, गप्पा मागावून. अरे जरा इकडे लक्ष द्या. हो शेठजी, एवढी काय घाईये? 2च हात आहेत मला, 4 हाताचा विष्णू नाही मी. काय हो माझ्यावर कशाला टाकता? बीर कुठे काय म्हणालो? शेठजी, अहो निदान देवळात तरी खोटं बोलू नका. दुकानात ठीक आहे. काय हो बडची उद्धटपणा वाढत चाललाय तुमचा. आषाढी लागली म्हणून चढून जाऊ नका. पुण्याई तुमची नाही तर विठ्ठलाची आहे. अरे तुम्ही पाहिल का माझ्याकडे? मी जन्माला घातलंय तुम्हाला. ह्यानी मला जन्माला घातलं. मास्तर झाला म्हणून काय वाटतंय ते बोले? मी कुठे काय बोललो? रात्रीचा गांजा उतरला नाही म्हणतं. पुन्हा म्हणतो मास्तर म्हणवता आणि खोटं बोलताय. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या घरा शपथ, मी तुम्हाला जन्माला घातल्याचा कांगावा केला नाही. तुम्ही म्हणालात मी तुला जन्माला घातलं म्हणून. अहो मी कशाला बोलेल? आणि तुम्हाला जन्माला घालण्यात मला बसला मोठेपणा. भटकीचा एवढं शिकवण्यापुरतं आम्ही तुमचं नाव घेतो. हे बघा, मी माझ्या कानांनी ऐकलं आहे. तुम्ही मला जन्माला घातलं असं म्हणताना तुम्ही मला म्हटलंय ते मी माझ्या कानांनी ऐकलंय. विचारा या सगळ्यांना. मी देखील ऐकलंय असं म्हणताना. मी देखील ऐकलं. हा बघा, एक वेळ वकील साहेबांच्यावर नसेल विश्वास, पण सखूबाई कशाला खोटं बोलतील? भटजी, तोंड सांभाळून बोला. अरे कान फुटलेत का काय तुमचे?
अहो शेठजी माझे कान कशाला फुटतील? हो तुमचे कानच काय डोके का कुठे ना मला काय त्याचं सोय असतं. शी 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 माणसं आहेत का जनावर? डॉक्टर साहेब तुम्ही पुन्हा चोंबडेपणा केलात. आम्हाला जनावर म्हणायचं तुम्हाला काय अधिकार? अहो मी कशाला तुम्हाला जनावर म्हणेन? आणि जनावर काही अशी देवळात जाऊन घडवासारखी वागत नाही. काय हो भटजी काय खरं बोलले हे डॉक्टर? मंडळी भर सार्वजनिक ठिकाणी हा पशु डॉक्टर मला गाढव म्हणालाय. अब्रू नुकसानीची फिर्याद ठोकणार आहे मी याच्यावर. तुमची साक्ष काढीन. कोणाला धमकी देता वकील साहेब? मला? अहो तुम्हाला गाढव म्हणण्यानं अब्रू गेली गाढवाची. अहो भटजी आरती द्या लवकर आणि प्रसादही वाटा लवकर. घरी जायला उशीर होतोय मला. जाऊ दे त्यांना लवकर. घरी जाऊन सुनेला छळायचं आहे. कोण कोण म्हणाले? कोण म्हणालं? सांगा कोण म्हणालं? चांगला पुरुषाचा आवाज होता. ऐकलाय मी. कोण म्हणाले सांगा. आता सगळे गप्प बसले. ऐकलाय मी आवाज. कान आहेत माझे, सुप नाहीत. हा? आणि छळ केला तर माझ्या सुनेचा करते ना. तुमचं काय जातंय? काकू भांडू नका. 4 घटका शांती मिळावी म्हणून इथे यायचं. पोरांच्या कलकलाटाने ना डोकं नुसतं असं पिकतं. जन्म देताना विचार करायचा होता मास्तर. गावातल्या सगळ्या पोरांना मी का होतं जनावरांचे डॉक्टर झाला म्हणजे काही त्यांच्याच डोक्याने वाढायचं होय. शाळेतली पोरं म्हणजे कधी कधी असं संताप येतो ना एकेकाला उचलावं आणि असं दुसऱ्यांच्या पोरांच्या जीवावर असे उदार होऊ नका. निष्पाप जीव त्यांच्यावर का चिडता? आणि तुम्ही त्यांच्या निष्पाप पोटात किडकं धान्य घाला. ओ वकील साहेब लबाडीचा हिशोब असेल तर तो तुमच्या धंद्यात जास्त आहे. हे जगण्याची काय गरज आहे? मी पण कशाला काढेन? अगं बाई, आरती झाली वाटतं. निघता निघता की नाही जरा उशीरच झाला. आरती घेतली मी थोडासा. भटजी आरती घेतली. एक श्रीमुखा खाना त्याच्या. कोण म्हणालं? कोण म्हणालं श्रीमुखा खाना? या असे पुढे त्यांनी. काय हो भटजी कुणावर इम्प्रेशन? इम्प्रेशन काही कळत नाही मला. पण कोणात हिम्मत आहे की माझ्या तोंडात खाणायची? त्यांनी यावं असं पुढे. यावं असं. काय झालं हो? अहो, पाठीमागून वाद करायला लाज वाटत नाही? कुणाचा? अहो शेठजी पाठीमागून वाद करायला लाज वाटत नाही? त्यांना गाड्यात कोंबून वादीचा गळा आवडेल तुमचा. कुणाचा? तुमचा. माझा? मग मी काय घोडं मारलं तुमचं? अहो या सगळ्यांच्या देखत माझ्या पाठीत हाणला तुका. माझी पाठ म्हणजे काय गोंधळाचं पोट वाटलं काय तुम्हाला? अगं भटजी, आरती द्या की लवकर. मंडळी यायची बॉम्बेहून. बॉम्बेहून? आणि का? हे काय शेटजी, ईश्वरी तुम्हाला सांगितलं होतं की सिनेमाची मोठी ऑफर आली आहे. प्रसाद वाटा की लवकर. कलेक्टर की नाही तू? गाणा दिदी गाणारी ठाण बघा केवढा हिचा. अरे मूर्खा, देवाच्या दारी सगळे सारखे असे तू सांगतोस ना पुराणा. मास्तर द्या टाळी. मी कशाला काय देऊ? तुम्हीच बोललात ना आता. मी माझ्या तोंडाला ना तो उपडलं पाहिजे. काय माहितीये का ड्रायव्हर, प्रसाद घेतल्याशिवाय देवातून जाता येत नाही म्हणून मी इथे चुपचाप उभा आहे. वास्तविक असा प्रसाद द्यायला पाहिजे एकेकाला. बरोबर आहे. शेठजी तुम्ही? मी कशाला बोलू? पण जो कोणी बोलला तो बरोबरच बोलला. काय निर्लज्ज आहेत लोक. अरे वा रे वा. शिंपी तो शिंपी आणि चेहरा बघा कसा मामलेदारासारखा मारतोय. काय हो, मी कसला शेडा मारला? हे
वकिली करतोय मी गेली 20 वर्ष. तुझ्यासारख्या चोऱ्या नाही शिवत. तो आमच्या डोळ्यात शिरलेले डोळे तुम्हाला दिसतात. पोटपाटणी नाही शिवत. कोणी चोऱ्या शिवत नाही. चोऱ्या शिवणं म्हणजे काय खोटे रस्ता तयार करण्याएवढं सोपं आहे काय? शिवून दाखवा की मग. अरे डोळे फुटले का काय तुझे? डोळे कुठले आहेत तुझे? तो आंधळा आहे, कळत आहे का? कोण बोललं रे? शिर्डी दादा, पांडुरंग बोलला. आहे बघा, त्या आंधळ्याला दिसलं, पण या लुच्च्याला कुठं दिसतंय? मास्तर लुच्चे कुणाला म्हणतात? कोण बोललं काय? कोण बोललं? सांगा कोण बोललं? अहो, यो विठ्ठलाचा आवाज आहे. तुला काय ठाऊक? देवाच्या दारात रातच्याला तुकोबाचे अभंग म्हणत बसतो मी. तेव्हा विठ्ठलाचा बोल येतो ऐकू कानाला. मारा कापा. डॉक्टर वकील साहेब, 3 आणि 10 वर्ष झाली मला या गावात. अहो, गावातलं लेकरू मी रडलं तरी ओळखतो कुणाचं आहे ते. हा, हे बाकी खरं आहे ना. भटजींच्या पुराणाच्या वेळी माझा नातू रडायला लागला म्हणून मी घेऊन त्याला बाहेर गेले, तर हा तोंडीशी पुढे आला. म्हणतो कसा, सखू मावशी त्या तुमच्या नातवाला इकडं. खरं काय आहे? जाऊ द्या हो डॉक्टर साहेब. कसं काय ओळखताय कोण आंधळे सगळ्यांना? कसं काय? विठ्ठलानं प्रत्येकाला काहीतरी जागा बी दिलाय, काहीतरी काढून बी घेतलंय. तुला महानंदेच्या पुढ्यात जन्माला घातली, पर गळ्यात खवा ठेवलाय तुझ्या. तुला काय रे ठाऊक? तिच्या गळ्यात खवा आहे म्हणून दिवसभर गावभर भीक मागायची आणि हिच्या गाण्यावर पैसा उधळायचा. अहो त्याचा पैसा तो वाटेल तिथं उधळेल. तुम्ही सट्ट्यात उधळता, तो गाण्यात उधळतो. या हा काय तुमचा आगाऊपणा? हे पहा शिंपी दादा, तिच्या चोळ्या शिवल्या म्हणून तिचं वडील परिचय निघायला पाहिजे असं नाही. भटजी, आता प्रसाद देता का उतरूता? हे बघा, माझ्या पाठीत बुक्का कोणी हाणला ते कळल्याशिवाय मी प्रसाद देताना हात लावू देणार नाही. कबूल करा, कुणी मारला बुक्का? मी मारला, मी. कोण म्हणाला? विठ्ठला, तू? बापरे, मी म्हणालो. अरे हा, या गाभाऱ्याच्या दिशेने आवाज येतोय. थांबा, तुम्ही कोणी हलू नका, मी आज जाऊन बघून येतो कोण आहे ते. हो, बाकी गाभाऱ्याच्या दिशेनेच आवाज आला खरा. वकील साहेब, ह्यो विठ्ठलाचाच आवाज आहे. ए तू चुप रे. भटजी बुवा, ओ भटजी बुवा, आहे का कोणी आत? अहो, तुमच्या समोर आहे तो. कुठे अंधारात ढुंढायला लागलाय? मंडळी जरा थांबा. हा आंधळा काय म्हणतोय ते जरा ऐका. जनावरांना जसं अंधारात दिसतं तसं याचं काहीतरी असेल. कुत्र्यांना सुद्धा अंधारात स्वच्छ दिसतं. स्वानुभवावरून सांगतोय. कुत्र्यांचा स्वानुभव तुम्हाला कसा मिळाला? पेशंट आहेत कुत्रे माझे. हो डॉक्टर साहेब, मग तुमचे पेशंट पैसे बुडवत नसतील. नाही बुडवत. त्यांच्याकडे व्यवहार दिलाय तर नाही बुडवत, पण त्यांचे मालक मात्र बुडवतात. हे भटजी गेले कुठे? भटजी, ओ भटजी. काय हे? स्वच्छ केला नाही वाटत. चला, त्या निमित्तानं कोळिष्टक निघाली. कोणी नाही आतमध्ये. तुमच्यापैकीच कोणीतरी म्हटलंय की मी मारला म्हणून. कबूल करा, कोणी म्हटलं? मी म्हणालो. कोण बोललं? ए अंधळ्या, तुला आवाजावरून माणसं ओळखू येत आहेत ना? सांग बघू कोणाचा आवाज आहे. ए आंधळा, मी माझ्या तोंडाला टाशी बांधले. प्रतिष्ठाने खाली सांगून ठेवतोय. हा, चुप. तोंडाला टापशी बांधून बुक्का मारता येत नाही की काय मास्तर? सांग काय अंधळ्या, कोणाचा आवाज आहे? अहो, विठ्ठलाचा, पांडुरंगाचा आवाज आहे. अरे नक्की सांग बाबा, विठ्ठलाचा की पांडुरंगाचा? अहो, काय बी म्हणा त्याला. विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, सत्यदेव म्हणा, सत्यनारायण म्हणा,
अरे चावटपणा पुरे झाला, डोकं फोडीन आता. देवानं डोळं फोडलं, तुम्ही डोकं बी फोडलं. काय मग भटकी गरीबाला उगाच त्रास देणार गाईचा बोलता का तुझा गळा गोड आहे असं सर्टिफिकेट दिलं त्यांनी, म्हणून एवढा पुळका आला की काय तुला या आंधळ्याचा? अरे आंधळे तुम्ही आहात, तो नाही. कोण बोललं? कोण आहे? हा आपल्या गावातला आवाज आहे का? हाय बी आणि नाही बी. हा? हाय बी आणि नाही बी? भटजी, आता मात्र मी सगळ्यांवर लक्ष ठेवू. कुणाचंही तोंड हलत नव्हतं. माझंही लक्ष होतं या शिंप्याकडं. खोटं बोलू नका. तुम्ही इथं देवळात येता ते काय आमच्याकडे बघायला? पुरे झाली वटवट. सांग रे आंधळ्या, कोणाचा आवाज आहे? अहो विठ्ठलाचा. अरे विठ्ठल? कोण विठ्ठल? बाबाचं नाव काय त्याच्या? वकील साहेब, तुमचं नाव विठ्ठल ना? आणि तुझं पांडुरंग आहे, विसरलास काय चोळीवाल्या? हे बघा, तुम्ही पुन्हा पुन्हा माझी चोरी काढून अरे देऊळ आहे की चावडी? तुम्हीच तर फौजाला जा म्हणलाय ना. हा, तुमच्या पाठीत बुक्का बसला असता म्हणजे कळलं असतं. आता खरंच सांगून टाका, तुमच्यातलं विठ्ठल कोण आहे ते? काय करणार आहेस? कोण म्हणालं? कोण म्हणालं? त्याच्या पाठीत बुक्का मारणार, बुक्का हाणणार मी चांगला. हाण हाण. अरे मुठ्ठीनी नारळ फडकं मी असा. काय झालं? छान लचकला ना हात. लचके कशाला? भिंतीवर आदळला. अहो भिंत इथून लाख फूट लांब आहे, भिंतीवर आदळेल कसा? माझ्या इटूच्या पाठीला लागलं की हो भटजी. हा? विठ्ठला, काय करतोयस रे? मी त्याच्या पाठीला बशी बसतो. तेलानं रगडूया त्याची पाठ. पांडुरंगा, विठ्ठला, पांडुरंगा, विठ्ठला, विठ्ठला. एकदाच लक्ष गेलं माझ्याकडे तुमचे. अगं बाई, काय भटजी, मारायचे का बुक्की माझ्या पाठीत? कोण तू? हा, अजून ओळख पटली नाही माझी. कुठं तरी पाहिल्यासारखं वाटतंय. काय हे शेठजी, तांदळाच्या पोत्यात खडे भरताना. थांबा, बोलू नका. त्यावेळी तुमच्यासारखाच कुणीतरी डोळ्यापुढे दिसला होता. हो का? जरा पगडी काढा बघू. का? आमचा एक क्लायंट होता, काय? इंग्रजी कळत नाही वाटतं. अशी दरोड्याच्या खड्ड्यातला रामोशी, तुमच्यासारखा काळा. वकील साहेब, अहो जरा नीट बघा. सुंदर ते ज्ञान. माझा इटू रामोशी वाटला होय तुम्हाला? माफ करा पुराणी बुवा. अगं आंधळा आहे तो. चुकून सुंदर म्हणाला तुम्हाला. आंधळेपणाच्या नावाखाली तो अशीच सगळ्यांची चेष्टा करत असतो. पण पुराणी बुवा, अहो मी पुराणी बुवा नाही. पुराणी बुवा, तुम्ही कुठल्या गावचे? ह्या गावचे तर काही दिसत नाही. कारण ही तुमची बाराबंदी काही माझ्या हातची नाही. सिंगला जरा ढीलच दिसते. तुमच्या खापर पंजोबांनी शिवली आहे ती, त्यानंतर बदलली आहे कुठे? अहो ते तर वळून 100 वर्ष झाली. 150 वर्ष झाली. 150 वर्षामध्ये बदलली आहे कुठे ही बाराबंदी? आहा, अशी बनवा बनवी काही करू नका. इथे गाभाऱ्यात लपून राहायचं काय कारण होतं? अहो देवळात पुराणच सांगायचं होतं तर समोरच्या दाराने यायचं ना. तसाही आता चातुर्मास संपला आहे. हे तुम्ही सांगताय मला? अहो तुम्हीच मला सक्तीनं शेषाच्या पाठीवर 4 महिने झोपून ठेवला होता. म्हणे सापाच्या पाठीवर झोपा. हे म्हणजे कसं? शेळीच्या समोर वाघ बांधून तिला खाऊ घालण्यासारखं आहे हे. तुम्ही नक्की कोण आहात ते सांगा, नाहीतर आता पोलिसालाच बोलवतो. मी विठ्ठल आहे. विठ्ठल म्हणजे खरा विठ्ठल? अगदी 100% खरा. खात्रीला येईल. म्हणजे युगे 28. तेच ते हो. कंटाळा आला मला ती आरती आहे.
तर रोज जर हेच गाणं तुम्हाला या बाईनं म्हणून दाखवलं तर तुम्हाला कसं वाटेल हो शेठजी? ही बाई मला गाणं ऐकवते असं तुम्हाला कुणी सांगितलं? काय खोटंय का? मग मला सांगा, मला काय वाटेल? माणसाला बदल लागतो, मग देवानेच काय पाप केले सांगा बरं मला. देवाचा आणि तुमचा काय संबंध? अहो देव आहे मी, किती वेळा सांगू तुम्हाला. हो बाई, पोरा बाळांना तरी घेऊन यायला पाहिजे होतं. त्यांना तरी खरा देव कधी बघायला मिळाला असता. पण तुम्ही देव कशावरून? वाटेल तो सोम्या बोम्या येईल आणि सांगेल मी देव आहे म्हणून. तुम्ही परीक्षा घ्या माझी. थांबा. हा रुपया, ह्याची सोन्याची मोहर करून दाखवा बघू. द्या. थांबा, शेठजीच्या रुपयाची मोह का? माझं चांगलं सोनं करून टाका. थांबा जरा. हा माझा ठेवा. पेक्षा लहान बाई. आज एवढं सोन्याचं करा ना. हे बघा, हा रुपया सोन्याची करायची आयडिया माझी. अहो, पुरुषांसारखे पुरुष असून बायकांसारखं काय म्हणताय सोन्यासाठी? विठुराया, माझ्या एवढ्या या काचेच्या बांगड्या एवढ्या सोन्याच्या घरातील. चूप मागे वा. हे देऊळ माझं आहे, परंपरागत मालकी आहे माझी. कशावरून? कशावरून? यांना विचारा, देव आहेत ना हे. अहो पण त्यांचा देव पण अजून सिद्ध झालाय कुठे? थांबा थांबा, आत्ता होईल. थांबा थांबा. हे बघा, हे चंदनाचं खोट आणि ही सहा, ही तेवढी मला सोन्याची कमी द्या. आणि हा वजनाला पण तेवढीच भरली पाहिजे. पण मी हे काही करू देणार नाही. जरा बाजूला व्हा. वाढू नका, बाजूला व्हा. एवढा या. हा एवढा खडखड. तो सोन्याच्या करून द्या ना. मास्तर, शाळेतले खड सुवीत खिशातनं पळवतात. काय हसायचंय? हे बघा विठुराया, तुम्हाला सांगतो, तुम्ही चमत्कार बिमत्कार इथं काही करू नका. तुम्हाला चमत्कार करायचे असतील तर विजय टाकीत तुमचे प्रयोग ठेवतो. मी कॉन्ट्रॅक्ट घेतो. गेल्याच महिन्यात बळीराम नाटक मंडळीचे खेळ ठेवले होते, त्यांना मी 1,500 रुपये मिळवून दिले. आणि गुरांच्या दवाखान्याला मदत म्हणून उरलेले खिशात टाकले. देव आहे मी. थांबा महाराज, देव काय आम्ही बघितले नाहीत काय? अहो, राम झाले, कृष्ण झाले, शंकर झाले, मारुती झाले. बिचाऱ्यांनी तोंडातून कधी चकार शब्द काढला नाही. आणि तुम्ही कुठं हो आपली बीट सोडून निघाला फिंडायला? काय झाले हिंडले म्हणून? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही गुरांचे डॉक्टर असून नाटक कंपन्यांचे कंत्राट देता. वकील लोक गाण्याच्या बैठकी करतात. सिनेमा नट्या संसार कसा करावा ते शिकवतात. शाळा मास्तर खानावळी चालवतात. मंत्री कीर्तन करतात आणि कीर्तनकार इलेक्शन लढवतात. मग देवानं जर पाय मोकळं केलं तर काय बिघडलं? आम्हाला सुद्धा दिवसभर गादीवर बसून बसून थकायला होतं. मग देवाना तर उभं राहून काय झालं असेल? आणि तसल्या गाभाऱ्यात भटजी नुसता आतून पिंडून बाहेर आले तर बेरोगासारखे दिसत होते. पिंडाळ खुशाल, पण चटकन एवढा रुपया. बक्षेची रुपया आतमध्ये. अहो, या नास्तिकांची खात्री पटू दिली हे देवच आहेत म्हणून. वय वय, देवच हाय त्यो. ए, चुप रे अंधळ्या, तुला काय दिसतंय? ठीक आहे, हे बघा. विठ्ठला, पांडुरंगा, विठ्ठला, विठ्ठला. काय झालं रे? अहो, मला दिसायला लागलाय. काय सांगू? दिसायला लागलाय. माझ्या हातात काय आहे ते ओळख? रुपया हाय.
खोट्या रुपयाची मोहर करून पाहिजे होती तुम्हाला. यो यो मास्तर, यो सखू मावशी, शिंपी दादा, विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा. पटली खात्री? कसली तरी सिद्धी असेल. नीट बघा सखू मावशी, वकील साहेब केव्हापासून येत आहे देवळात? लहानपणापासून. आणि तरीही माझी ओळख पटली नाही. हे नाना भटजी. हो हो हा. बरोबर. बरं, आमच्या वडिलांची एखादी खूण सांगा बघू. नाकाचं हाड मोडलं होतं त्यांच्या, म्हणून नाक वाकडं दिसत. अहो, रस्त्यात पाय घसरून पडले ते. छे छे, भांग जास्त झाली. पायी बदलत घसरत ते नाकावरच पडले. काही खुणा सांगू आणि नाही म्हणजे खुणा सांगा, पण त्याची कारण नका थांबा, मला तुमची उलट तपासणी घेऊ दे. वकील साहेब, हो देवाची कसली उलट तपासणी घेता. ए तू चुप बस. तुला फुकटात डोळे मिळाले म्हणून शहाणपणा करू नको. काय पाहायचं असेल ते पाहत बैस. मग म्हणा ईश्वर साक्ष खरं सांगेल. अहो पण ते स्वतः देवस्थान ईश्वर साक्ष खरं सांगेल असं म्हणतील कसं. हे पहा, तुम्हाला वकिलीचं काय कळतं? तुम्ही बैलाच्या पुरांना पट्ट्या बांधायची कामं करा. सांगा, तुमचं नाव काय? तुमचं आणि माझं नाव एकच, विठ्ठल. माझ्यावरूनच ते तुम्हाला पटलं होतं. मूळ गाव? वैकुंठ. इथे कधी आला? 28 युग झाली. उदरनिर्वाहाचा धंदा? सध्या बेकार. अहो हा गुन्हा आहे ठाऊक आहे ना तुम्हाला? हो. तुमचं भागचं कसं? अहो भागायचं काय, उपाशी आहे मी. अहो देव असाल तर उपाशी कसे असाल? अहो देव हा भावाचा भुकेला असतो. आपण सगळ्यांनी भाव दिला की पोट भरलं पाहिजे. अहो तोच भाव कमी झालाय. सगळेच भाव कमी झाले. आमच्या दुकानात येऊन खात्री पटेल, भयंकर मंदी, दुकान बंद करायची पाळी आली. कसं असतं तर गादी खालच्या तळघरात सोन्याच्या चिपा ठेवल्या नसत्या तुम्ही. तुम्हाला कसं कळलं? किती चिपा आहेत सांगू काय? नको नको नको. हा. थांबा, मला प्रश्न विचारू दे. प्रश्न कसले विचारता? पटली का खात्री? अरे पटली म्हणा पाप्यानो, पटली म्हणा. नसेल पटली तर अजून विचारा. मास्तर तुम्ही? माझी तर कधीच पटली बाबा. शिंपी दादा तुम्ही? आपली काय तशी भानगड नाही बघा. कापड चोरण्याच्या काही? पटली पटली. हा. तेव्हा तुम्हाला दुसरा चांगल्या फिटिंगचा अंगठा घेऊन देईल हा. पटली बाई खात्री, खरंच खात्री पटली. पटली म्हणा खात्री, पण कर नाही त्याला. मावशी सुनेच्या बांगड्या. विठुराया येते मी येते. नका नमस्कार नको, काही नको. युगानुगे नुसते नमस्कार, धूप दीप आरत्या. मित्र हो, कंटाळा आलाय मला या देवपणाचा. अहो पूजेत काही चुकत असेल तर सांगा, पण देवपणाला कंटाळून कसं चालेल? कोणाचं कसं चालेल, तुमचं का माझं? दोघांचंही. हे पहा, लोकांची चिंता वाहण्याचं काम करून कंटाळलो. आता आम्हाला आमचं हित काहीतरी पाहू द्याल की नाही? मी पण आता कष्टाची भाकरी खायचं ठरवले. मला कामाची सवय आहे. मी घोडे धुवू शकतो, दळण दळता येतं मला, कबीराचे शिरगे विणले आहेत मी, विणकाम येतं मला, सरंजाम कार्यालयात कुणी पण केलं. बर, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी काही नाही. सुदाम्याच्या पोह्यापासून ते मीराबाईच्या विषापर्यंत काहीही पचवायची तयारी आहे. अहो पण हल्ली या कामांना वाव कुठे आहे? मोटारीच्या काळामध्ये घोडे आहेत कुठे धुवायला? पिठाच्या गिरण्या निघाल्या आहेत आणि हल्ली शेले वापरतो कोण? मग काहीतरी काम द्या माझ्याजवळ. आजवर आमच्या दारी तुम्ही लोकांनी धरणं धरलं, पण आज मी दीन पतीत अन्याय होऊन शरण आले हो तुम्हाला. मास्तर, मी मास्तर होण्याच्या लायकीचं पण नाही का हो? हल्ली ट्रेड मास्टर लागतात. तुम्हाला काय कमी देऊया?
वह्या तपासायच्या नाही, इन्स्पेक्टरचा त्रास नाही, पोरांचा त्रास नाही, कमरेवर हात घेऊन आरामात उभं राहायचं. मग मी तुम्हाला माझी जागा द्यायला तयार. तुम्ही उभे राहा इथे, मी शाळा देतो ताब्यात. 8 दिवसात कंटाळा. पूर्वीचे दिवस गेले. पोरांना छड्या मारायची सोय राहिली नाही. विड्या आणायला धाडलं तर बंडाच्या 4 विड्या मधल्यामध्ये गायब. शिक्षा केली तर पहिला मोठ्या घरावर, दुसरा मोठ्या शाळेवर. श्रीमंतांची मुलं शिकवण्याच्या भीतीने त्यांना नापास करता येत नाही आणि गरिबांची मुलं त्यांचे आई वडील मतदार म्हणून नापास करता येत नाही. चेअरमनने सक्त ताकीद देऊन ठेवली मला, पोरांना नापास केलं तरी याद राखा. म्हणजे पोरग जवळच्या वर्गात गेलं नाही तो उमेदवार पडला म्हणून समजायचं. मग मास्तर की सोडून दुसरं काय नाही काही करत. काय करणार या वयामध्ये? ट्रेड आहे, सूट बेसिक, हँडीक्राफ्ट डिप्लोमा, पण अजूनही परमनंट होत नाही. चेअरमन साहेब सांगतात हिंदी सनद पहा. उगाच सबक आहे हो. तुम्हाला की नाही आतल्या गोष्टी कळत नाही. तुम्हाला म्हणून सांगतो कुठं बोलू नका. एक वेळ वैकुंठात बोलला तरी चालेल, पण पृथ्वीवर अजिबात नको. मग मास्तर नको म्हणता. अजिबात नको. मुळीच मास्तर होऊ नका. शाळेत पोरांचा जाच आणि बाहेर गुंडांचा. शिवाय गौतम बुद्धापासून चेअरमनच्या बापापर्यंत सर्वांच्या जयंत्या मयंत्या आम्ही साजऱ्या करायच्या. मग कुठे तो गौतम बुद्ध आणि कुठे तो पांडवाची त्याचा बाप. 1 नंबरचा काम देतस. त्याची कसली हो पुण्यतिथी? मास्तर हे सगळं देवाला कशाला सांगताय? विठ्ठला दया करायची. हे बघा, दया करणं हे तुमचं मुख्य काम आहे. खोटं असेल ना तर पायाचं अंगठी करून उभे करतो. शिवाय चिरपुटेच्या बाबाची पुण्यतिथी आम्ही का साजरी करायची? सगळ्या पोरांना गोळा करा, त्यांची मिरवणूक गावभर फिरवायची आणि चिरपुटे जिंदाबाद, चिरपुटे जिंदाबाद असा ओरडून ओरडून घसा खरवडायचा. झालं. जपानी भाषेचं कलम आमच्याच बोलूया. रस्ते झाडायचा सप्ताहाला मास्तर ह्या वाट्यात झाडू. वन महोत्सवाला मास्तर लावा झाडं. जाऊ दे भाऊ, तुम्ही आहात त्या ठिकाणी बरे आहात. आमच्या नावाला नका लावू. मग मास्तर नको म्हणता. अजिबात नको. एक वेळ पशु डॉक्टर व्हा. पोरं ऐकतात हो. पोरं ऐकतात. पोरं ऐकत नाही हो. कुणी सांगितलं गुरु ऐकतात म्हणून? हे बघा देवा, तोंडावर इंचवर सुद्धा जागा शिल्लक नाही तिथं गुरांनी लाच मारली आहे. काय म्हणता? मग काय पद्धत सांगतो? अहो हे शेतकरी हल्ली इतके शाणे झाले, आपले धडधाकट गुरं रोग झाला म्हणून हुशार आमच्याकडे घेऊन येतात. आमच्याकडनं जरा चूक झाली की पहिली लाच गुराची, दुसरी वरिष्ठांची. लगेच बदली. 10 वर्षात 40 बदल्या झाल्या. त्यातून ही गुरांची प्रदर्शनं, तिथं वरिष्ठांची निगा जास्त ठेवायला लागते. गेल्याच महिन्यात तुम्हाला सांगतो प्रदर्शन भरलं. उद्घाटनाला येणाऱ्या पुढाऱ्याला पहिल्या नंबरच्या बैलानं शिंग मारलं. आता शिंग काय मी मारलं? अहो तो बैल वाट होता. आपल्यासारखा दुसरा बैल दिसला की शिंग मारायची लाईट कोण देणार? आमचा इन्क्रिमेंट का? आता यात आमची काय चूक? पुढारी समोर न आला आणि बैलाचा गैरसमज झाला. तर आहे हे असं आहे. त्यामुळं तेव्हा तुम्ही आपली वकिली करा. म्हणजे कसं बदलीचं वय नाही. मॅजिस्ट्रेट जातात बदली होऊन आणि हे वकील आपले जागच्या जागी. काहीतरीच काय तुमचं डॉक्टर साहेब. विठ्ठला, अहो नैवेद्याची वाटी तरी हल्ली तुमच्या ओठाला लागते. अहो वकिली तुपाशी मारावं लागेल. खेड्यात पंचायती निघाल्या, वकील आहे की मेला, कोण कशाला करतोय चौकशी.
अहो टांग्याचे पैसे सुद्धा सुटत नाही. तेव्हा वकील साहेबांचं अगदी खरं आहे. अहो या कोर्टाची शिलाई देखील अजून मला पुरती मिळाली नाही. मग तुमच्याकडे जाऊन त्या कामाला बरं का त्याला काज करता येतात. भक्ताची या काजासाठी माहिती ना त्याला ते येत आहे. नाही हो, या काळोखात नाही उभं राहत मला. हे भटजी दह्याची वाटी म्हणून चक्क चुन्याची वाटी तोंडात दूध आले हो माझ्या. आणि गाभाऱ्यात तर किती घाण झाली आहे. मगाशी त्यांच्या अवतारावरनं दिसलीच असेल हो मला. डास तर एवढे झालेत ना. काय हे भटजी काय हे भटजी काय हा इथे आरतीच्या ताटामध्ये जुने खोटे पैसे टाकतात हा? आता हल्लीचे नवे पैसे टाका आणि तो मग दह्याची वाटी. पण भटजी साखर फुटाण्याचा आणि डाळ मुरमुऱ्याचा नैवेद्य किती दिवस मी खायचा तो. तुम्ही घरी भजी करता, चिवडा करता, आणखी काय काय करता ते 4 लोकात नाही मी सांगतो. पण कधीतरी बदल, कधीतरी चिवडा आणला तर तो नकोय का आम्हाला. पण तेव्हा हे असलं खाऊन पदार्थ खाऊन तुम्हाला कसं चालेल. हल्ली दुधाचे भाव पण खूप वाढले त्यामुळे अक्षरशः समर्पण आम्ही करावं लागतं. अहो मग चहा द्या, चहा द्या. आणि तुळशीची पानं घातलेलं पाणी तीर्थ म्हणून किती प्यायचं ते. पण हे पळी आणि पंचपात्र गेल्या किती युगात घासलं नाही गेलं. आम्हाला हे वाटतं ना चांगला चहा प्यावा, कॉफी प्यावी. चहा कॉफी आम्हीच निर्माण केली ना. हा आता हा पितांबर बघा बरं किती वर्ष वापरायचा आम्ही हा. कधीतरी त्याला पलटाकडे द्यावं असं वाटलं नाही तुम्हाला. त्यापेक्षा तुम्हाला शिवा 2 आत्या. चाचा देवा तुम्हाच तुम्हाला नाही शोभून दिसणार. अहो कासे पितांबर आणि कस्तुरी लल्लाटी असं म्हणून ठेवलंय साधू संतांनी. देवानं देवासारखंच राहावं. का पण कंटाळ आलाय मला. त्यापेक्षा शेठजी तुमच्या दुकानात उड्या बांधायला ठेवा मला, पण इथून जाऊ दे मला. अहो ते काम माझी मुलं करतात हो. तुमच्या दयेने 4 आहेत. नोकर नाही दुकानात. आणि सरकारी नियंत्रण तर इतकी भयंकर आहेत की तुमचं काही चालणार नाही. सेल टॅक्स, इन्कम टॅक्स, सोन्याच्या चिपा केव्हा जातील कळणार सुद्धा नाही. इन्कम टॅक्स जर बसला तर ब्रह्मसंबंधासारखा बसतो मानगुटीवर. आता तर मेल्यावर कर आहे. म्हणजे जगलो तरी कर आणि मेलो तरी कर. नुसता कर भरण्यासाठी करायचा का व्यापार. त्यापेक्षा करकटेवरी ठेवून उभे आहात ते ठीक आहे. अहो मग मी करू तरी काय. हॅलो हॅलो एक्सक्यूज मी. अरे इथे आहेस तू. आई जगन्नाथ तुम्ही आलात. विठ्ठला घाबरू नका मग मी करते तुमची सोय. तू इथं गप्पा मारत होतीस आणि तुला शोधत शोधत मी इथे आलो. तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही ना. जगू काय तू. होय मास्तर, मीच तो तुमचा स्टुडंट ऑफ द इयर, विद्यार्थी तुमचा. ओळख विसरला नाही वाटतं. अरे तुला कसा विसरेल. बरे का देवा दुसरीची फी गोळा करून टेबलावर ठेवली होती. 15 वर्षापूर्वी फी घेऊन तो पळून गेला होता. निम्मा पगार दंडापोटी भरलाय मी. 14 रुपये 8 आणे. थांबा थांबा मास्तर. हे घ्या 20 रुपये. कीप द चेंज. मास्तर आहे आमचा, गरीब आदमी आहे बिचारा. अरे पण तू पळून गेला होतास ना गावातून. सर्व थोर मंडळी अशीच पळून जातात मास्तर. पण आता बघा मी एक मोठा फिल्म डायरेक्टर. चल ग आपल्याला सिनेमा साईन करायचा ना. काय शेठजी कसं काय बरं आहे ना. हे काय पण आमचे 50,000 केव्हा देता परत. थांबा थांबा, माझा सिनेमा लागतोय ऑन अ बिग स्क्रीन. मग रिकामं पोतं घेऊन मुंबईला या आणि पैसे भरून घेऊन जावा. ईश्वर जगन्नाथ ऐका की जरा. ओळख करून देते हो यांची. कोण हे कीर्तनकार आहेत का. हे विठ्ठल. कोण विठ्ठल. मास्टर विठ्ठल.
असं म्हणता. थांबा. तू थोडीशी इकडे ये अशी. तुम्ही थोडं सांगितलं ना. तुम्ही पण तिकडे थोडं सांगितलं ना. ठरला माझा पुढचा पिक्चर. नाव काय तुमच्या पिक्चरचं? कान्हो पात्रा. आणि कान्हो पात्राचा पार्टी कोणी जगो? मास्तर अहो पार्टी कसला? तर काय जत्रातलं नाटक आहे? ही कान्हो पात्रा. अशी कान्हो पात्रा शोधून सुद्धा सापडणार नाही. खरी कान्हो पात्रा देखील इतकी सुंदर असणं शक्यच नाही. हिच्याईपेक्षा सुंदर होती. माझ्याच पायावर प्राण सोडला तिने. हार्टफेल झाला असेल. हा, तुमच्या बाया कशाला मरायला प्राण सोडेल? पण खऱ्या कानोपात्रेनं देवळात प्राण सोडला. हा, चौथीच्या तर पुस्तकात सुद्धा असंच आहे. अहो मास्तर, चौथीच्या पुस्तकात असेल पण थिएटरात सिनेमा बघायला चौथीची पोरं येत नाही, पब्लिक येतं. आणि आम्ही आमची स्टोरी बदलली आहे. टेक्निकलर पिक्चर. आता आमच्या काळ्या पायावर क्लोजअप घेऊन कलर इफेक्ट कसा येणार? आणि शेवटच्या सीन मध्ये इंद्रधनुष्याची होडी घेऊन विठ्ठल येतो आणि त्यात बसून कान्हो पात्रा जाते वैकुंठाला. अरे, पण वैकुंठ बंदर कुठे आहे? वैकुंठात विमानाने जावं लागतं. आणि खरी गोष्ट अशी नाहीच आहे. अहो मास्तर, खरी गोष्ट कुणाला माहित आहे? मला माहितीये ना खरी गोष्ट. अहो पण तुम्ही तर देव आहात आणि थिएटरात पिक्चर बघायला पब्लिक येतं, देव नाही. अहो मग निदान मला विठ्ठलाचं तरी काम द्यावं. नोकरी शोधतोय मी. असं म्हणता. विठ्ठलाच्या कामाला फिगर चांगली आहे पण फीचर्स नीट नाही आहेत. अहो मी खरा पुरा विठ्ठल आहे. असाल हो, पण आमचे त्रिलोचन कुमार गेली 10 मायथॉलॉजी पिक्चरचे पेटंट विठ्ठल आहेत. लोक पाया पडतात त्यांच्या. अहो माझ्या पण पाया पडतात. विचारा की भटजी ना. हो त्यांच्या पण पाया पडतात. कशावरून? कशावरून म्हणजे पाठीत गुद्दा हाणून बघा. माझ्या नाही हो. हा, चला निघा. विठ्ठलाला ओळखता येत नाही, सिनेमा काढताय. 2 दिवस तुमचा सिनेमा चालणार नाही. दाखव पात्रा नाही. हा, चला निघा. हिडिंबा पिक्चर काढा. चला निघा. चल ना तू पण. निघा. रागवू नका भटजी. अहो रागवू नको तर काय? तुम्ही चांगलं विठ्ठलाचं काम मागत होता, भटजीचं नव्हता ना मागत. मग तुम्ही मला भटजीचं काम द्या तेवढं. तुम्ही उभे राहा विठ्ठल म्हणून. म्हणतेस विठ्ठला, अरे कसलं गुण लागले तुला. माझं ऐका, गुमार इटेवर उभं राहा. नशिबाचं बोक चुकतं का कुणाला? अहो बघा लग्न तुम्ही दिलेल्या डोळ्याने यो तमाशा बघतोय मी. 2 डोळ्यानं मला घटकाभर बघवला, 1000 डोळ्यांनी कसं बघवलं असतं देवा तुम्हाला. 10-12च्या अंधारातच तुम्ही ठीक आहे तेव्हा. अगदी खरं. काहीतरी नवीन वकिलांना काही चान्स नाही. मग काय नव्या दुकानदाराला चान्स आहे म्हणताय का? नाव नको. आणि नवा शिंपी गेल्या महिन्याभरात मिशनीला पाय नाही लागला माझा. तुमच्या पाया शपथ. जो तो तयारच कपडे आणतो. मग माझ्याजोगं काही काम नाही. भटजी तुम्ही तरी सांगा. आता माझी काळजी तुम्हाला आणि माझी काळजी तुम्हाला. अहो तुम्ही इथून निघून गेला तर कसं जगायचं आम्ही? गाभाऱ्यात मी नवीन ट्यूब बसवून घेतो. डीडीटी मारून फवारून स्वच्छता करून घेतो. पितांबरही बदलतो तुमचा. सिनेमाच्या चालीवर नवीन ठेक्यात नवीन आरती करून देतो. झालंच तर गुरुवार शनिवार प्रसादात चेंज ठेवतो. आणखी काय हवं तेव्हा तुम्हाला? खाऊन पिऊन उभं राहायचं. आणि काय हवं सांगा बरं? उभे राहायचे. ठीक आहे. तेव्हा काय रे? तेव्हा थांबा. तेव्हा मला पुन्हा वांदळ हा? काय रे? अहो मला दिसायला लागलंय असं या गावकऱ्यांना समजलं तर मला कुणी भीक बी घालायचं. आंधळा होतो तेच ठीक. मला पुन्हा आंधळा करा तेव्हा. ठीक आहे.
एवढ्या आशेनं आलो होते मी. बघा देवा, रडू नका. आलिया भोगासी असावे सादर. तुम्ही राहा, तुम्ही आहे असे. देवा, अहो देवा. हनुमान बघायला उभे राहा. उभे राहा. उभे राहा, देवा. त्याची दान देता देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण. सगळ्यांनी पाहिलं, आज 21व्या शतकातही या नाटकाचं कथानक किती तंतोतंत लागू होतंय आणि म्हणूनच या नाटकाचं सादरीकरण आपल्यासाठी करावं असं आम्हाला वाटलं. प्राप्त परिचय म्हणजे अंजली गाडगे, शेठजी स्वामी शेठजी, वकील संपदा लिंगेले, डॉक्टर सुनीता जोशी, शिल्पी सुलक्षणा आंगलेकर, मास्तर दिशा कुलकर्णी, आंधळा गौरी सहस्रबुद्धे, सखू मावशी स्मिता पंडित, जगन्नाथ वर्षा कुलकर्णी, गायिका प्राची कुलकर्णी आणि विठ्ठलाच्या भूमिकेत संजीवनी चिंचोळकर. उज्ज्वला मोरे, सुप्रिया चव्हाण आणि प्राजक्ता कुलकर्णी. विशेष सुमन पाटील, शुभदा चिटणीस. सहाय्यक विषय टेलर स्टुडिओज मुंबई. धन्यवाद.